1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। चकली करण्यासाठी लागणारे साहित्य 2 कप चकली भाजणी, 1 कप पाणी, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, तळण्यासाठी तेल। आता पाण्यात तिखट, हळद, मीठ, तीळ आणि तेल घालत या पाण्याला उकळी काढायची आणि भाजणीचं पीठ घालायचं आणि उकड काढायची। आता हे पीठ घट्टसर मळून घेत हे साच्यात भरायचं आणि याच्यात चकल्या पाडायच्या आणि गरम तेलात मंद आचेवर दोन्ही बाजूंनी चकल्या तळायच्या। झाल्या आपल्या चकल्या तयार। सो अशी ही घरगुती घरी तयार केली परफेक्ट 1 किलोची भाजणी आहे आणि मी इथे आता 2 कप भाजणीची चकली तुम्हाला बनवून दाखवणार आहे। शक्यतो जेव्हा आपण चकली बनवतो ना, खूप सारं तुम्ही पीठ एकदम मळून नका ठेवू, कारण भाजणी आहे ते जसं वेळ जातं तसतशी सुकी पडत जाते, त्यामुळे थोड्या प्रमाणात मध्ये उकड काढून तुम्ही ती वापरू शकता। आता इथे मी 2 कप भाजणी घेतलेली आहे, तर इथे पॅन मध्ये मी 1 कप पाणी गरम करायला ठेवतेय। आता या पाण्यामध्ये मी घालतेय 1 चमचाभर लाल तिखट, हळद, पाव चमचा, चवीपुरतं मीठ आणि पांढरे तीळ आणि 1 चमचाभर तेल आणि याला एक मस्त ना उकळी काढून घेऊ। आता इथे या पाण्याला मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता गॅस मी इथे मंद आचेवर करून घेते आणि यामध्ये घालतोय 1.5 कप पाणी आहे, तर 2 कप आपण इथे भाजणीचं पीठ घालतो। वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल इथे। आता हे पटकन मिक्स करूयात। आता हे मस्त असं छान एकजीव करून झालं की यावर झाकण ठेवूयात, गॅस बंद करायचा आणि मस्त एक 10 मिनिटं ही भाजणी आपण वाफवून घेऊया। गॅस बंद करायचा। आता 10 मिनिटं झाल्यानंतर हे पीठ मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे छान मळून घ्यायचं। आता हा छान असा घट्टसर गोळा मळून झालाय। शक्यतो चकलीचा जो गोळा असतो ना, तो असा घट्टसर असावा। आता हा एकसारखा करून घ्यायचा, एक छोटा पोर्शन घेऊ साच्यामध्ये घालण्यासाठी, स्मूथ करून घ्यायचा। थोडेसे एफर्ट इथे टाकायचे, म्हणजे मग चकली आहे ना छान सोऱ्यातून पडली जाते, तुकडे पडत नाही त्याचे। हे छान असं स्मूथ करून झालं की सोऱ्या घ्यायचा, चकली बनवायचा। याला मी चकलीची प्लेट ऑलरेडी लावून घेतलेली आहे। गोळा घालून घ्यायचा, प्रेस करायचा। शक्यतो मला लाकडी साचाच वापरायला आवडतो स्टीलपेक्षा। सो इथे बटर पेपर घेतलेला आहे, त्यावरच आपण चकली घालून घेतो। छान काटे येतात, तुम्ही बघू शकाल। आणि चकली पाडत असताना अजिबात तुटत नाहीये, मस्त। आता हे सुरुवातीचं टोक शेवटचं टोक प्रेस करायचं, म्हणजे चकली तळताना तुटत नाही, तुकडे नाही पडत त्याचे। आता चकली तळूयात, तर त्यासाठी ते तेल मी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये चकली घालूयात। अगदी लो टू मीडियम हीटवर कायम चकली तळायची, हाय हीटवर तळायची नाही, नाहीतर काय होतं ना, चकलीचा रंग पटकन बदलतो, आतमध्ये ती कच्ची राहते आणि बाहेरनं तळल्यासारखी वाटते। खालची बाजू हलकीशी तळून झाली, साधारण एक 2 ते 3 मिनिटं, की हे फोर्क किंवा एखादा झाऱ्या घ्यायचा, उलटवायची आणि वरच्या बाजूने हे छान तळून घ्यायची, म्हणजे दोनही बाजू एकसारख्या तळल्या जातात। आता चकली ही मस्तपैकी तळली आहे। हे कसं ओळखायचं, तर यावरचे जे बुडबुडे आहेत, बबल्स आहेत, ते कमी व्हायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर चकली आहे ना, हे बघा तुम्ही इथे बुडाशी जाऊन बसायला सुरुवात होते, याचा अर्थ आपली चकली मस्त अशी तळली गेलेली आहे। आता फोर्कच्या साहाय्याने काढून घ्या, सगळं तेल छान निथळून घ्यायचं। आता जरी याचा पिवळसर रंग वाटत असेल ना चकलीचा, तरी यामध्ये हीट भरपूर आहे, त्यामुळे जरी आपण तेलातून बाहेर काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस कंटिन्यूस राहते आणि थोड्या वेळाने त्याचा रंग थोडासा लालसर व्हायला सुरुवात होते। क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल मस्त काटेरी चकली झाली आहे, काटे भन्नाट आलेले आहेत, रंगही
जबरदस्त आलेला आहे. आता या चकल्या पूर्ण थंड करून घ्यायच्या. पूर्ण थंड झाल्या की एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. मस्त अशा खुसखुशीत राहतात. कमीत कमी 1 ते 1.5 महिना छान टिकतात.